श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि भाद्रपद पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे 17 सप्टेंबर 2024 मंगळवार रोजी सकाळी 11:44 ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर बुधवार रोजी पौर्णिमा समाप्ती सकाळी 8:03 ही पौर्णिमा समाप्ती आहे. म्हणजे उद्या दिवस रात्र पौर्णिमा तिथी आहे आणि उद्या अनंत चतुर्दशी आहे. आपल्या सर्वांच्याच घरात गणपती बाप्पांची स्थापना झाली. आपण बाप्पांची मनोभावे जेवढी जमली तेवढी आपण मनोभावे तोडकी मोडकी का होईना आपण सेवा करण्याची, म्हणजे मनापासून सेवा करण्याची आपल्याला बाप्पाने संधी दिली. आपण बाप्पाच्या चरणी आपली सेवा रुजू केली आणि बाप्पांनी या 10 दिवसात आपली सेवा कबूलसुद्धा केलेली आहे. आता उद्या जड करणाने आणि डोळे भरून येतील. उद्या आपले बाप्पाला आपल्या विसर्जन सोहळा करायचा आहे. प्रत्येकाने बाप्पाचा विसर्जन सोहळा अगदी आनंदाने करायचा आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात तर अश्रू हे येणारच आहे, पण आपल्या बाप्पाला निरोप देणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण आपल्या घरात 10 दिवस बाप्पा पाहुणा म्हणून येतो आणि आपलं घर सुख समृद्धी आनंदाने आरोग्याने भरून देतो आणि पुढील वर्षी हे सुख आनंद आरोग्य ऐश्वर्य घेऊन पुन्हा आमच्या घरी या बाप्पा असं बोलून आपल्या गणपती बाप्पाला उद्या त्यांच्या पार्वती मातेकडं पाठवणी करायची आहे. बघा, बाप्पा आपल्या आईला सोडून आपल्याकडं इतक्या दिवस आनंदाने आपली सेवा घेतात. आपल्याकडून करून किती छान दिवस असतात हे. अगदी आले काय आणि गेले काय, लगेच हे दिवस निघून जातात. बाप्पा असा येतो आणि असा निघून जातो. असं वाटतं आजच बाप्पा आपल्या घरात स्थापन केलं होतं आणि आज बघा लगेच विसर्जन पण होणार. कधी हे दिवस जाता कळत सुद्धा नाही. तर उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन करताना प्रत्येकाने बाप्पांबरोबर थोडासा दूध भात साखर किंवा दही भात साखर आठवणीने गोडाचा भात द्या. काही चुकलं माकलं असेल, मनुष्य आहोत आपण, काही विसरभोळ्या मनाने चूक भूल झाली असेल या 10 दिवसात, तर चूक भूल माफी मागून बाप्पांच्या पाटावर विसर्जनाच्या वेळी बाप्पांबरोबर गोड भात नक्की द्या. बाप्पा यानेच ह्या गोड भाताने शांत होतात, प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. आणि प्रत्येक आईने किंवा वडिलांनी उद्या गणपती विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पाच्या कानात उजव्या कानात हे 2 शब्द नक्की बोला. तुमची जी इच्छा असेल मुलांबद्दल, स्वतःबद्दल, घरादाराबद्दल, कुटुंबाबद्दल, ती इच्छा बाप्पांच्या कानात बोलायची आणि तुम्हाला हे 2 शब्द बोलायचे. तर हे 2 शब्द आहे गौरी पुत्र श्री गणेशा आणि ओम नमः शिवाय. गौरी मातेचे पुत्र आहे श्री गणेशा आणि महादेवांचे शिवपुत्र आहे श्री गणेशा. माता पित्याचे नाव घेऊन जर आपण बाप्पांना हाक मारली तर तुमची हाक कधीच खाली जाणार नाही. एका आई वडिलांना बाप्पा कधी निराश करणार नाही. प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणारे हे 2 शब्द आहे. नक्की बोला, प्रत्येकाने बोलायचे आहे. आता उद्या अनंत चतुर्दशीला आपण बाप्पाचं विसर्जन करणार. त्याचबरोबर उद्या भाद्रपद पौर्णिमा आहे, अनंत चतुर्दशी आहे. राजेशाही सुख मिळवून देणारे अनंत चतुर्दशीचे व्रत असते. अनंत म्हणजे जो कधीही संपत नाही, मावळत नाही, म्हणजे अनंत. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत रूपाची पूजा केली जाते आणि अनंत धागा म्हणजे ही परंपराच आहे. अनंत धागा, अनंत सूत्र आपल्या हातात बांधण्याची ही जुनी परंपरा आहे. तर स्त्रियांनी डाव्या हातात तर पुरुष मंडळींनी उजव्या हातात हा अनंताचा धागा बांधायचा आहे. उद्या आठवणीने आपल्या देवघरात भगवान विष्णूंजवळ हा धागा ठेवायचा आहे. पूर्ण गुंडी ठेवायची आहे आणि घरातील प्रत्येकाने तो धागा थोडा थोडा आपण प्रत्येकाने मुलाबाळांच्या सुद्धा हातात बांधा. मुलींच्या डाव्या हातात तर मुलांच्या उजव्या हातात, पुरुष मंडळींनी उजव्या, महिलांनी डाव्या हातात बांधायचा आहे. नक्की बांधा. तुम्ही मनगटावर बांधा किंवा दंडावर बांधा, चालेल, पण नक्की बांधा. कायम रक्षण होत राहते. तर आणि तो धागा राहू द्या. जेव्हा खराब होऊन आपोआप तुटून जाईल तोपर्यंत तो धागा काढू नका तुमच्या हातात. कायम भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि या जगात तुम्हाला कसलीही कमी पडू देणार नाही. संकटांचा नाश करतात. हा धागा जर आपल्या हातात बांधला तर दुःखांचा, संकटांचा नाश
नाश होतो. म्हणून अनंत चतुर्दशीचे व्रत प्रत्येकाने करायचं आहे. हे व्रत देवघरात देवांसमोर केले तरीही चालेल, अगदी वेगळी पूजा नाही मांडली तुम्ही तरीही चालेल. देवघरात बसा आसन घेऊन आणि आपल्या देवांजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावून आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहे. अनंत मंत्र, तुम्हाला अनंत मंत्र यूट्यूबवर मिळून जाईल किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याच्या 11 माळी केल्या किंवा नाही जमलं तुम्हाला तर किमान 1 वेळा 108 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला उद्या 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा विष्णू सहस्त्र नामावली आणि 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा विष्णू सहस्त्र नामावली आणि 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे. आणि भगवान विष्णूंना तुम्हाला उद्या रात्री 12 वाजता जरी ही सेवा केली, प्रत्यक्ष भगवान विष्णू माता लक्ष्मी तुम्हाला दर्शन देऊन जातील. अशी सोन्यासारखी सेवा आहे. महिलांनो अवश्य करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, पुरुष मंडळींनी माझ्या दादांनी केली सेवा तरीही चालेल. आणि उद्या भगवान विष्णूंना, बाळकृष्णाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल, तुम्हाला थोडी का होईना तुळस, एक जरी तुळशीचं पान असेल ना तर ते तुळशीचं पान उजव्या हातात घ्या आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे हाच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. किमान 108 वेळा तो मंत्र जपा किंवा तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली 1001 नावं श्रीहरी भगवान विष्णूंची घेतली आणि ते तुळशीपत्र किंवा तुमच्याकडं असतील जास्तीत जास्त तुळशीपत्र 1001 तर आपल्या भगवान विष्णूंना त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. नक्की करा. जेवढे तुळशीपत्र असतील स्वच्छ धुवून घ्या आणि ते तुळशीपत्र आपल्या बाळकृष्णाला नक्की अर्पण करायचं आहे. खूप छान सेवा आहे. त्याचबरोबर या सेवेबरोबर 1 माळ आपल्या स्वामींची नक्की करायची आहे. आपल्या गुरूंची सेवा करतो तेव्हा सर्व सेवा आपले देवी देवता कबूल करत असतात आणि भगवान विष्णू म्हणजेच आपले स्वामी आहेत. तर उद्या ही 1 माळ आपण तर रोजच नित्यसेवेत करतच असतो. आपण नित्यसेवेत रोज 11 माळी करतो. पण उद्या तुम्हाला जमेल ना तर 1 माळच केली तुम्ही श्री स्वामी समर्थांची तरीही चालेल. पण या सेवा चुकवू नका. उद्या महिलांनो उद्या भाद्रपद पौर्णिमा आहे आणि उद्यापासून आपले 15 दिवस पितृपक्षाचे सुरू होणार आहे. म्हणून उद्या मी तुम्हाला आता हे 4 हळदीचे असे उपाय सांगणार आहे की तुमच्या घरात आयुष्यभर पैशाला वगैरे कमी राहणार नाही. सुख शांती घरात बरकत येईल, लक्ष्मी टिकून राहील, भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतील तुमच्यावर. असे हे उपाय मी तुम्हाला सांगत आहे. नक्की करा. त्यानंतर 15 दिवस तुम्ही फक्त पितृदेवांची सेवा केली तरी चालेल. पण उद्या आपले हे 4 इतके प्रभावी उपाय आहे हळदीचे, तुमच्या घरात सोन्यासारखं सुख घेऊन येतील असे हे उपाय आहे. उद्या सोन्यासारखा दिवस आहे. भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची पूजा सेवा करण्याचाच उद्या अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. प्रत्येकाने आपल्याला जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे. गतवैभव, गतमान, मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत असते. म्हणून प्रत्येकाने आपल्या देवघरात जरी भगवान विष्णूंची सेवा केली आणि महिलांनी आपल्या घरात जर हे हळदीचे उपाय केले, सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. घरात कितीही अडीअडचणी असू द्या, तुमच्या कितीही लग्न कार्यात मुलांच्या काही ना काही अडथळे येत असतील, संतान होण्यास अडथळे येत असतील किंवा तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, पैसा तर येतो पण तो काही ना काही मार्गाने निघून जातो. आरोग्य नीट नसेल, ज्या घरात आरोग्य नीट नसतं त्या घरात पैसा येतो आणि जातो. हाच प्रकार जर होत असेल, विनाकारण नवरा बायकोमध्ये विनाकारण काही ना काही भांडणं कटकटी होत असतील, मुलं तुमचं ऐकत नसतील, तर उद्या हे हळदीचे उपाय नक्की करा. महिलांनो अवश्य करा. तर उद्या काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे. भाद्रपद पौर्णिमा आहे आणि आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन पूजासुद्धा उद्या आहे. 10 दिवस आपण बाप्पांची मनोभावे पूजा केली तर उद्या विसर्जनसुद्धा आपल्याला आनंदानेच करायचं आहे. तर उद्या लवकर उठा. आंघोळीच्या पाण्यात महिलांनो तुम्हाला थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे
आणि तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. उद्यापासून पितृपक्ष परवापासून चालू होत आहे, तर उद्या तुम्ही नक्की हा उपाय करा. तुम्हाला काही म्हणजे आजूबाजू थोडीशी नकारात्मकता वाटत असेल, मनात वाईट विचार येत असतील, कुणी ना कुणी शत्रू त्रास देत असेल, तर महिलांनो या 2 गोष्टी आंघोळीच्या पाण्यात टाका. तुम्हाला कसलीही भीती उरणार नाही. तुमच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही. हळद आणि थोडंसं जाडं मीठ टाका आणि मग आंघोळ करायची आहे. नंतर आपल्या उंबरठ्यावर सुद्धा, मुख्य उंबरठ्यावर सुद्धा हळदीने छान असं लेपन करायचं आहे. छान दाराशी रांगोळी काढा. तुमच्याकडे आंब्याची पानं असेल तर 11 आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या दाराला लावून द्या आणि त्या प्रत्येक आंब्याच्या पानाला तुम्हाला हळदीचा बोट लावायचा आहे. खूप छान उपाय आहे. तुमच्या घरात सुख संपत्ती अशी ओढून येईल, घरात लक्ष्मी धावत येईल असा हा उपाय आहे. त्यानंतर थोडंसं हळद ओली करायची आहे आणि आपल्या मुख्य दारावर एक स्वस्तिक काढायचं आहे. आता हे स्वस्तिक 15 दिवस तसंच राहू द्या. तुम्ही जेव्हा नवरात्रीत जेव्हा उपाय कराल तेव्हा ते पुसलं तरी चालेल, दसऱ्याला वगैरे. पण हे स्वस्तिक उद्या अनंत चतुर्दशीला हळदीने स्वस्तिक काढलेलं 15-20 दिवस हात लावू नका त्याला. छान असं राहू द्या. भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. उद्या जी महिला आपल्या घराच्या मुख्य दारावर हळदीने स्वस्तिक काढेल तिच्या घरात सुख संपत्ती लक्ष्मी धावत येईल आणि टिकून राहील, बरकत राहील असा हा उपाय आहे. खूप छान उपाय आहे. तुमच्याकडं तिजोरी असेल, कपाट असेल, तिथं सुद्धा तुम्ही एक स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या देवघरात एक स्वस्तिक काढा. आपली अन्नपूर्णा माता आपल्यावर कायम प्रसन्न राहावी म्हणून गॅस ओट्याच्या भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि थोडंसं पाण्यात थोडीशी हळद टाकून आणि थोडं गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल या टाकून थोडासा कापूर कांडून घ्या आणि हे पाणी सर्व ठिकाणी महिलांनो, घरात कान्या कोपऱ्यात अगदी दाराबाहेर सुद्धा शिंपडून द्या. नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही. आणि संध्याकाळी हे हळदीचे उपाय नक्की करा. उद्या सकाळी लवकर उठा आणि हळदीचे उपाय करा. आणि संध्याकाळी महिलांनो काय करायचं आहे, पितृपक्ष सुरू होत आहे. तांदळाला खूप महत्त्व असतं. तर काय करायचं, मुठभर तांदूळ घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला भीमसेन कापूर जाळायचा आहे. आणि त्या भीमसेन कापरावर, तांदळावर भीमसेन कापूर जाळा आणि त्यावर फक्त 2 लवंगा जाळायच्या आणि 1 तेजपत्ता जाळायचा आहे. उद्या संध्याकाळी हा उपाय प्रत्येक महिलेने करा. संपूर्ण घरात तो धूप फिरवायचा आहे. देवी देवतांना आधी दाखवा आणि मग कानाकोपरा फिरवायचा. टॉयलेट बाथरूम सोडून घराचा कानाकोपरा त्या धुपाने फिरवायचा आहे. मग आणि ते भांडं नंतर घराच्या मुख्य उंबरठ्याच्या बाजूला ठेवून द्यायचं आहे. बघा इतका सुंदर उपाय आहे. तुमच्या घरात लक्ष्मी खेचून येईल, टिकून राहील. भगवान विष्णू, माता लक्ष्मीची तुमच्यावर अखंड कृपा होईल. तर उद्या अनंत चतुर्दशी, भाद्रपद पौर्णिमा. महिलांनो जेवढी सेवा जमेल तेवढी नक्की करा. हळदीचे उपाय करा आणि आपल्या घरात अशा प्रकारे कापूर नक्की जाळा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलला